नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 2023मध्ये जिल्हा परिषदांची जी मेगा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या, ज्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक असेल, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका आणि इतर इंजिनियरची पदं असतील किंवा लिपिकची पदं असतील, त्यासाठी मित्रांनो तुमच्या ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा होत्या त्याचं जे हे एक्झाम टाईम टेबल आलेलं आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल आपण परीक्षेच्या 10 जूनपासून चालू होत आहेत तुमच्या ते 21 जून 2024पर्यंत. तर त्याच्या हॉल तिकीटबद्दल आता मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लिंक देण्यात आलेली आहे. तर त्याचं हॉल तिकीट कधीपर्यंत भेटेल, तुम्हाला कधी डाउनलोड करण्यास उपलब्ध होईल, कसं डाउनलोड करायचं, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, सध्या जिल्हा परिषदमधील नॉन पेसा डिस्ट्रिक्टच्या म्हणजे ही जी लिस्ट दिलेली आहे मित्रांनो, याच जिल्हा परिषदांच्या फक्त ज्या ठिकाणी तुम्ही नॉन पेसामधून अर्ज भरलेले असतील तरच तुमच्या या ठिकाणी परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे. त्याच परीक्षेचं हॉल तिकीट तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि त्याच्या परीक्षा होणार आहेत ह्या ज्या जिल्हा परिषदा दिल्या आहेत एवढ्यांच्या. याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 13 जिल्हा परिषदा म्हणजे 13 जिल्हे जी पेसामध्ये येतात मित्रांनो, त्यांच्या परीक्षेचं हॉल तिकीट किंवा त्यांचं वेळापत्रक अजून आलेलं नाही आहे. पेसाबद्दल मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी रेट पिटिशन टाकण्यात आलेली आहे ती केस अजून पेंडिंग आहे मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो वेळापत्रक येऊ शकतात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, किंवा त्याच्या अगोदरही मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या हातामध्ये आहे की अगोदर देखील परीक्षा ते घेऊ शकतात. कारण की त्याच्यासाठी उदाहरण म्हणून आपण पाहिलेलं असेल, तलाठी असेल, वनरक्षक असेल, कृषी विभागाची परीक्षा असेल, अशा विविध परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो. त्यांचे फक्त निकाल नियुक्त्या जे आहेत राखून ठेवण्यात आलेले आहेत ही केस पेंडिंग असल्यामुळे. तशा पद्धतीने देखील ग्रामविकास विभागाने निर्णय घ्यायला हवा, ज्याच्यामध्ये मित्रांनो आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका या पदांच्या पेसामधील परीक्षा राहिलेल्या आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये नॉन पेसाचे देखील जागा होत्या त्यांचे देखील मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक अजून आलेले नाहीत. जसं की उदाहरणार्थ पुणे पाहिलं आपण, पुण्यामध्ये पेसा आणि नॉन पेसाच्या दोन्हीही जागा आहेत. तर त्याचं वेळापत्रक मित्रांनो या ठिकाणी त्याचा उल्लेख जिल्हा परिषद पुणेचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. असे भरपूर सारे या ठिकाणी जिल्हे आहेत, जसं की अहमदनगर जिल्हा असेल तर त्यांचंही नॉन पेसाच्याही तिथं जागा होत्या, परंतु इथं मित्रांनो त्याचा उल्लेख नाही आहे. तर यांची जी मित्रांनो या ठिकाणी सध्या वेळापत्रक नॉन पेसाचे आलेले आहेत. 10 जूनला तुमची परीक्षा आहे. मग त्याचे हॉल तिकीट कधीपर्यंत भेटतील, जसं की आपण प्रत्येक जिल्हा परिषदेची जी वेबसाईट चेक केली, उदाहरणार्थ पहा या ठिकाणी जिल्हा परिषद लातूर, तर त्यांनी मित्रांनो पहा या ठिकाणी सरळ सेवा भरती प्रक्रिया प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो जसं की जिल्हा परिषद वर्धा, त्यांनी देखील त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती 2023-24 प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करण्याकरिता इथे क्लिक करा म्हणून अशा पद्धतीने लिंक दिलेली आहे पहा. त्याच्यानंतर बघा जसं की जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वेबसाईटवरती देखील आपण पाहू शकता मित्रांनो, जिल्हा परिषद धाराशिव सरळ सेवा भरती सन 2023 ऑनलाईन प्रवेशपत्र या ठिकाणी लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर बघू शकता जसं की जिल्हा परिषद परभणी त्यांचे देखील ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी इथं न्यू म्हणून लिंक दिलेली आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक ज्या जिल्हा परिषदच्या आता या ठिकाणी नॉन पेसाच्या परीक्षा होत आहेत त्यांच्या वेबसाईटवरती लिंक यायला सुरुवात झालेली आहे. तर मग नेमकं तुमचं हॉल तिकीट तुम्हाला कधी भेटेल, ज्यामध्ये आरोग्यसेवक, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवकच्या तुमच्या नॉन पेसाच्या परीक्षा होत आहेत त्याच्याबद्दल. तर बघा मित्रांनो, या परीक्षा होत आहेत त्याच्याबद्दल काही महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती देखील व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे. तर हे जी परीक्षा आहे मित्रांनो, याची जाहिरात जी प्रसिद्ध झाली होती जाहिरातीमध्येच त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं हॉल तिकीट नेमकं कधीपर्यंत तुम्हाला भेटतं. तर बघा जाहिरातीमधील तुमच्या सेकंड पेजवरती तुम्ही जर पाहिलं तर परीक्षा जी आहे परीक्षेच्या आधी 7 दिवस आधी मित्रांनो तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होईल डाउनलोड करण्यासाठी असं सांगण्यात आलेलं आहे. तर किमान 7 दिवस तरी अगोदर हॉल तिकीट येणं गरजेचं असतं, जेणेकरून तुम्हाला कुठली परीक्षा कुठलं सेंटर आहे वगैरे पाहण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. तर 7 दिवस अगोदर म्हणजे तुमचं कधीपर्यंत येऊ शकतो हॉल तिकीट, तर आपण तेही पाहूयात पहा. 10 जूनला ज्यांची परीक्षा असेल मित्रांनो त्यांना मग हॉल तिकीट परीक्षेत 7 दिवस अगोदर म्हटलं तर 3, 2 किंवा 1 तारखेला या 3 दिवसामध्ये कधीही हॉल तिकीट येऊ शकतात. म्हणजे उद्यापासून पुढच्या 2 दिवसामध्ये मित्रांनो तुमचे हॉल तिकीट जे आहेत कधीही तुम्हाला भेटू शकतात, किंवा आज देखील भेटू शकतात, किंवा 1 तारखेला 1 जूनला देखील भेटू शकतात मित्रांनो. कारण की आता परीक्षा जी आहे तुमच्या 10 जूनला आहेत, जवळ आलेली आहेत. तर आपण जर मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर जे तुमचं टाईम टेबल आलेलं आहे, समजा 11 तारखेला ज्यांची परीक्षा आहे तर त्यांना 7 दिवस अगोदर, 12 तारखेला परीक्षा आहे तर त्यांचं 7 दिवस अगोदर हॉल तिकीट भेटेल. जसं की ग्रामसेवक पदासाठी 16 तारखेला परीक्षा चालू होते, तर याच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला काय होईल हॉल तिकीट जे आहे ते भेटणार आहे. तर 10 जूनला ज्यांची परीक्षा आहे त्यांना 1, 2 किंवा 3 तारखेला हॉल तिकीट जे आहे ते या ठिकाणी पाहायला भेटतील. आता जी त्यांनी
या ठिकाणी अशा पद्धतीने लिंक दिल्या आहेत. याच्यावरती आपण जर क्लिक करून पाहिलं तर सध्या मित्रांनो कॉल लेटर डाउनलोड इज ओव्हर दाखवत आहे, म्हणजे अजूनपर्यंत मित्रांनो हॉल तिकीट आलेलं नाही. ही लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो शेअर करतो आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. किंवा हॉल तिकीटबद्दल मित्रांनो इथं कॉल लेटर डाउनलोड इज ओव्हर हा टॅब जसा निघून जाईल आणि इथं मित्रांनो तुम्हाला शेजारी पासवर्ड ID लॉग इन करण्यासाठीचं ऑप्शन ज्यावेळेस येईल त्यावेळेस समजायचं की तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत. तसं ऑप्शन आलं की तुम्हाला व्हिडिओ बनवून मित्रांनो माहिती नक्कीच लवकरात लवकर दिली जाईल. म्हणजेच जूनमध्ये 1, 2 किंवा 3 तारखेला हे ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. आणि याची लिंक ही चालू झाली की तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरतीही शेअर करून कळवलं जाईल. तर आत्तापर्यंत मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट आत्ता जोपर्यंत व्हिडिओ बनतोय तोपर्यंत तरी आलेलं नाही आहेत. तुम्हाला मित्रांनो उद्यापासून येणाऱ्या पुढच्या 2 दिवसामध्ये कधीही हॉल तिकीट तुमचे या ठिकाणी भेटू शकतात. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढीच हॉल तिकीटबद्दलची महत्त्वाची माहिती होती. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो छत्रपती जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद जी आहे मित्रांनो जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या वेबसाईटवरती देखील मित्रांनो विवाहित महिला उमेदवारांना ओळखपत्र परीक्षेच्या वेळी सोबत बाळगण्याबाबत एक जाहीर प्रकटन आलेलं होतं. पहा, हे मागच्या परीक्षेमध्येच आलेलं होतं परंतु पुन्हा त्यांनी अपलोड केलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे मित्रांनो, जर तुमचं लग्नाआधीचं नाव तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरताना टाकलेलं आहे आणि तुमच्या फोटो ID वरती तुम्ही परत नाव चेंज केलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी लग्नानंतरचं नाव टाकलेलं आहे, तर तुमच्याकडे मित्रांनो एकतर या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला जो आहे त्या ऑनलाईन फॉर्ममध्ये तुमचं नाव आणि तुमच्याकडे जे मित्रांनो आधार कार्ड आहे, वोटर ID कार्ड आहे किंवा पॅन कार्ड आहे, जे तुमचं ओळखीचा पुरावा आहे, ऑनलाईन फॉर्म भरलेल्या नावामध्ये आणि ओळखीच्या पुराव्यामध्ये मित्रांनो बदल नसला पाहिजे. दोन्ही सेम नाव असलं पाहिजे, तरच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ते तुमचा ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. असं प्रत्येकाचं आहे मित्रांनो, फक्त विवाहित महिला यांच्यासाठीच नाही, तर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ऑनलाईन फॉर्म त्याच्यामधलं तुमचं नाव आणि ओळखीच्या पुराव्यावरती जे नाव आहे ते दोन्ही नाव मॅच झालं पाहिजे. जर तसं नसेल मग तुम्हाला काय करायचं आहे, एकतर राजपत्र बनवून घ्यायचं आहे किंवा मित्रांनो तुमचं विवाह सर्टिफिकेट जे आहे, मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात त्याच्यासाठी. तर ही नोटीस देखील मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपले देतो आहे किंवा या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या वेबसाईटवरती देखील इथं अपलोड करण्यात आलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी तुम्हाला फास्ट रिव्हिजन करायची आहे तात्काळ. तर त्यासाठी IBPS पॅटर्ननुसार नवीन जो सिलेबस आलेला आहे आरोग्य सेवक या पदाचा, तर त्यासाठी तुम्हाला तांत्रिक अभ्यासक्रमासाठी मित्रांनो जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी मित्रांनो तांत्रिक नोट्स हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार IBPSच्या नवीन बदलत्या अभ्यासक्रमानुसार प्रसिद्ध केलेले आहे. याच्यामध्ये मित्रांनो 1975+ प्रश्न त्यांनी या ठिकाणी तुम्हाला तांत्रिकचे दिलेले आहेत. तर हे पुस्तक मित्रांनो आरोग्य सेवक या पदासाठी आत्ता फास्ट रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून किंवा ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी आरोग्य सेविका या पदासाठी देखील त्यांचं तांत्रिक नोट्ससाठी पुस्तक उपलब्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमाबद्दलची माहिती आहे. याच्यामध्ये देखील 1200+ प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला सध्या फास्ट रिव्हिजनसाठी महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर ओल्ड जे मित्रांनो तांत्रिक प्रश्न होते जे की मित्रांनो आरोग्य सेविकाबद्दल असतील, आरोग्य सेवकबद्दल असतील किंवा आरोग्य विभागामधील इतर कुठल्याही पदासंदर्भात असतील, तर त्याच्यासाठी 2012 पासून 2022 पर्यंत आतापर्यंत ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत मित्रांनो त्या प्रश्नपत्रिकाचा समावेश करून 13,200+ प्रश्न असलेलं हे पुस्तक त्यांचं आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे देखील प्रसिद्ध झालेलं आहे. कुठल्याही आरोग्य विभागातील पदभरतीसाठी तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहे. हे देखील पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता, जे की स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पब्लिश केले. याच्यामध्ये 1200+ तांत्रिक सराव प्रश्नांचा देखील समावेश आहे. एकूण 157 प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यांनी करून हे पुस्तक बनवलेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत.